वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आता चौकशी होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर आयुक्तांना चौकशीचे आदेश दिलेले। अनुदानाचा मूळ उद्देशाप्रमाणे विनियोग होतो आहे का याचा समिती आता तपास करणार आहे। साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखालील समिती सखोल तपास करून सरकारला अहवाल सादर करणार आहे। शरद पवार आणि अजित पवार या इन्स्टिट्यूटचा कारभार पाहतात, त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। तर ग्राफिक्सवर आपण एकदा ही माहिती पाहूया। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत। अनुदानाचा मूळ उद्देशाने विनियोग होतो आहे का याची आता चौकशी होणार आहे। साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे। साखर आयुक्त 60 दिवसांमध्ये शासनाला अहवाल देणार आहेत। इन्स्टिट्यूटला ऊस गाळपासाठी प्रति टन 1 रुपयाचं अनुदान मिळतं। शरद पवार इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत। अनुदानाची सरकारकडून पहिल्यांदाच ही चौकशी लावण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे बहुतांश कारखानदार पदाधिकारी आहेत। तेव्हा असा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होणार आहे। या चौकशीमधून नेमकं काय पुढे येतं आहे, अनुदानाचा योग्य तो विनियोग होतो आहे का यासाठी चौकशी आता करण्यात येणार आहे। मात्र या दरम्यान या चौकशीमुळे राजकारणामध्ये एक प्रकारे हा खळबळ माजलेली आहे, कारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा पूर्णपणे कारभार हा पवार कुटुंबियांच्या हातामध्ये आहे। राजकीय द्वेषातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ही चौकशी होती आहे। रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर या संदर्भात हल्लाबोल केलाय। संस्थेच्या बदनामीचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केलाय। भाजपने ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवलाय आणि कोबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा हा प्रयत्न नाही ना, आमदार रोहित पवार यांनी हा खोचक प्रश्न विचारलाय। मुख्यमंत्री साहेबांना कदाचित काही काम राहिलेलं नाही असं दिसतंय। याच्या आधी मोर्चा कुठेतरी ठाण्याकडे असायचा। ठाण्याची ताकद आपल्याला कशी कमी करता येईल, कारण कालच अमित शाह साहेबांनी सांगितलं आता कुबड्या नको, कुबड्याचा आता वापर करून झालेला आहे, आता कुबड्या फेकून टाकायच्या आहेत। म्हणजे हे दोन पक्ष ठाण्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न याच्या आधी झाला। आणि या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया। चौकशीला काय घाबरायचं आहे, चौकशीत काही निघालं नाही तर संपला। त्यामुळं चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे, तुम्ही खूप चौकशा लावल्या आहे तुमच्या काळामध्ये, म्हणजे आमच्याकडचं पाळाच वाचता एवढ्या चौकशा लावल्या, आम्ही घाबरलो का? म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळच लावत नाही। त्यांना चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे। तक्रार आली आहे, तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात, समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती। तर या संस्थेची आता या इन्स्टिट्यूटची चौकशी होणार आहे आणि या चौकशीसाठी सहकार्य करावं, त्यामध्ये काही विशेष नाही अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिलेली आहे। तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजेच VSI ही ऊस, साखर आणि संबंधित उद्योगांसाठी एक संशोधन संस्था आहे, शिक्षण तांत्रिक सहाय्य देणारी संस्था आहे आणि 1975 पासून ही खरं तर संस्था कार्यरत आहे। ही संस्था शैक्षणिक विस्तार आणि संशोधन या तिन्ही माध्यमातून काम करत असते। भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अनेक साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना तांत्रिक मदत सुद्धा पुरवत असते। तेव्हा आता चौकशी होणार असल्यामुळे यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात। या संदर्भात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया। मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे, मी त्याचं स्वागत करतो। सगळ्यालाच काय मी विरोध करणारा माणूस नाही, कारण या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हा एक ट्रस्ट आहे, हा एक न्यास आहे। वर्गणी देणाऱ्याला माझ्या वर्गणीचं काय झालं याचा हिशेब विचारण्याचा निश्चितच अधिकार आहे आणि त्यामुळं त्याची चौकशी झाली तर मनात पाप नसेल, काही चोऱ्या केल्या नसतील तर त्या चौकशीला कोणी विरोध करायचं कारणच नाही। मुळामध्ये या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे काय त्याच्या कार्यपद्धतीबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे बऱ्याच दिवसापासूनचे आक्षेप आहेत। राजू शेट्टी यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे।